आजच्या महत्त्वाच्या दिवशी आज जागतिक विधवा दिन आहे आणि अशा वेळी आपण रिदिनाबाबा ज्येष्ठ नागरिक मंडळ चेरपोली यांच्यातर्फे आपण आपला आजचा कार्यक्रम आयोजित केला आहे। त्यासाठी उपस्थित सर्व संचालक पदाधिकारी आणि महिला सभासद यांना मी आभार मानतो। आणि आज आपल्या ह्या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती म्हणजे वृषालताई पाटील आणि श्री सुरेश पाटील हे सामाजिक कार्यासाठी खूप मेहनत घेतात आणि या अशा परित्यक्ता किंवा पीडित महिलांच्यासाठी खूप मेहनत घेतात। तर असे ह्या ज्या विधवा दिन का साजरा करावा लागतो तर त्याचं एक वैशिष्ट्य आहे, कारण वर्षानुवर्षे चालू आहे। यापूर्वीसुद्धा पूर्वीच्या काळी असं भरपूर त्रास झाला, आता त्या मानाने खूप सुधारणा झाली आहे। तरीसुद्धा अजून पण महिला आपल्या बऱ्याचशा अजून कार्यक्रमात त्यांना मज्जाव केला जातो म्हणा, किंवा त्या स्वतःहून येत नाही, बरेचशा हळदी कुंकू वगैरे त्यांना टाळतात। आणि हे कुठेतरी थांबावं आणि त्यांना एक सामाजिक प्रतिष्ठा मिळावी याच्यासाठी खूप महत्त्वाचं पाऊल उचललं जात आहे। आणि त्यासाठी वैशाली महिला मंच खूप मेहनत करत आहे। तिचा पती वारला तर तिचं मुंडन केलं जायचं, सती जाण्यासाठी तिला बळजबरी करून अगदी अग्नीवर लोटून द्यायची, आणि हे खूप वाईट गोष्ट होती। आणि आता भरपूर प्रयत्न करून समाज सुधारत चालला आहे, पण अजूनसुद्धा त्यांना अजून प्रतिष्ठा मिळावी यासाठी असे कार्यक्रम आयोजित करणे खूप गरजेचं आहे। अजूनसुद्धा बऱ्याच ठिकाणी समजा आम्ही नगरला गेलो तर त्या ठिकाणी महिलांना पुढे येण्यास मज्जाव आहे, घरात राहतात पण बाहेर पाहुण्यामध्ये किंवा हे वागू शकत नाही। असे हे जे बंधनं आहेत, नगर म्हणा औरंगाबाद म्हणा, आपल्या त्या मानानं मुंबई परिसर खूप चांगला आहे, तर यांना अजून प्रतिष्ठा मिळावी याच्यासाठी ह्या प्रयत्न होणे गरजेचं आहे। आणि असेच प्रयत्न करावे, त्यासाठी सर्वांनी सहभागी व्हावे अशी मी सर्वांनी विनंती करतो। ज्येष्ठ नागरिक मंडळ चेरपोली आणि परिसर या ठिकाणी आजच्या या मासिक सभेसाठी उपस्थित असलेले मंडळाचे अध्यक्ष भेरे साहेब, सचिव पडवळ साहेब, सर्व उपस्थित संचालक सदस्य आणि विशेषतः या महिला दिनानिमित्त, जागतिक विधवा महिला दिनानिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व आपल्या भगिनी, खरं म्हणजे समाजामध्ये थोडीच लोक आहेत की त्यांना सामाजिक विषयी जाणीव आहे, आणि त्या जाणीवेच्या माध्यमातून विशाले ताई असतील, सुरेश भाऊ असतील, हे वृषाली महिला सामाजिक संस्थेच्या मार्फत अनेक वर्षापासून काम करतात। अनेक जे महत्त्वाचे विषय आहेत की त्याचा परिणाम समाजव्यवस्थेवर होतो, आणि त्या समाजव्यवस्थेतून बाहेर पडण्यासाठी ते उपक्रम या ठिकाणी राबवतात। खरं म्हणजे आर्थिक स्रोत त्यांना काहीच मिळत नाही, त्यांच्यासाठी आपण उभे राहून त्यांना आर्थिक स्रोत देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे। महिला बचत गटाच्या माध्यमातून ते अनेक वर्ष काम करतात। त्यांनी सांगितलं की जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत यापूर्वी अनुदान दिलं जात होतं, 8% कर्ज पुरवठा केला जात होतो, परंतु सरकार बदललं आणि सरकार बदलल्यानंतर ह्या सर्व सुविधा या ठिकाणी बंद झालेल्या आहेत। त्याच्यामुळं महिला अत्यंत अडचणीमध्ये आहेत। खरं म्हणजे कुणबी समाधी संघाच्या मार्फत हा उपक्रम अनेक वर्षापासून आपण राबवतो। सरांनी सांगितलं का 2022 साली हेरवाड ग्रामपंचायत, म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामधील हेडवाड ग्रामपंचायत, त्यांनी तो निर्णय घेतला की गावामध्ये एखाद्या महिलेचा पतीचा मृत्यू झाल्यानंतर त्या महिलेचं मंगळसूत्र किंवा इतर ज्या बांगड्या फोडणे वगैरे इतर ज्या बाबी आहेत त्या बंद कराव्या, आणि त्याचंही मग नोंद शासनाने घेतली आणि शासनाने तो उपक्रम या ठिकाणी राबवला। मला म्हणजे 2022 सालचा निर्णय आहे, आता 2026 साल उजाडलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये सुरेश पाटील साहेबांनी, वृषालताईंनी म्हणजे शहापूर तालुक्यात पंचायत समिती ऑफिसमध्ये ते गेले, तहसीलदार ऑफिसमध्ये ते गेले, ग्रामपंचायतीमध्ये गेले, आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी हा उपक्रम राबवला। आणि त्यांनी सांगितलं का आमच्या स्टुडिओमध्ये 50 विधवा महिला नुसतं मेसेज पाठवल्यानंतर आल्या, त्याबरोबर प्रत्येक ठिकाणी म्हणजे ग्रामपंचायत लेवल असेल, पंचायत समिती असेल, यांनी दखल घेतली आणि तो उपक्रम या ठिकाणी राबवला। म्हणजे प्रयत्न केलं तर त्याच्याप्रमाणे सर्व घडतंय, त्याला प्रोत्साहन पण मिळतंय।
पण तो प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण केला पाहिजे. या ठिकाणी मला आनंद वाटला की ते आम्हाला अप्रोच झाले आणि आजच्या या ज्येष्ठ नागरिक मंडळांचे आम्ही सर्व संचालकांनी विचारविनिमय केले आणि आजचा हा उपक्रम या ठिकाणी राबवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. सुरेश साहेब, मी आपल्याला आश्वासन देतो की दरवर्षी कुणबी समाज संघाच्या मध्ये हा मोठ्या प्रमाणात उपक्रम आपण राबवू. पुढच्या वर्षी 23/6 आपल्या हॉलमध्ये 200 लोकांची व्यवस्था आहे, तर 200 महिला त्या ठिकाणी जमतील असा उपक्रम या ठिकाणी राबवू. आपण आम्हाला सहकार्य करावं, आम्ही आमच्यापर्यंत सहकार्य करण्याचा प्रयत्न करावा. फक्त आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, यासाठी प्रत्येक गोष्ट करण्यासाठी आर्थिक मदत आवश्यक असते. थोडीफार आवश्यक मदत या चॅनेलला आपण करावी अशी पण विनंती माझ्या या ठिकाणी मी सूचना करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. चांगला कार्यक्रम आहे हा, की मला आश्चर्य वाटतं की आपण आपला सन्मान करतो. आपण आपला सन्मान करण्यासाठी या काही पण आपल्या या मंडळाने एवढ्या स्त्रियांना आम्हाला बोलावलं आणि आम्हाला हे नवीन बघायला मिळालं. कौतुक वाटतं. आणि या कौतुकाच्या मागे जसं ऋषालीताईंचा हात आहे, तसं त्यांच्या पतीने जसं त्यांना साथ दिली, तसंच माझ्या या सर्व बांधवांनी, समाज बांधवांनी हा कार्यक्रम घडवून आणला. त्यांचाही फार मोठा वाटा याच्यात. अनेक अनिष्ट रूढी परंपरा दादांनी सांगितल्या, तर ह्या परंपरा आपल्याकडे होत्या आणि अजूनही काही प्रमाणात आहेत. पण अनेक आपल्या कुणबी समाजामधून या अनेक मंडळातून आता या सूचना ऐकलेली जेव्हा की हे काढायचं नाही, स्त्रियांचे जे निर्णय असतात ते काढायचं नाही, किंवा तिला पुढे घ्या किंवा काढत नाही, 1-2 ठिकाणी काही की त्यांना उतरवू देत नाही, मला खूप बरं वाटतं. मुलाला काही कळत नव्हतं तेव्हा. अगदी तो 9वीला होता. आई तू घाबरू नको, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. समाजामध्ये बघितलं तर मी 5 वर्ष घराच्या बाहेर निघाली नव्हती. मिस्टर गेल्यानंतर 5 वर्ष बाहेर निघाली होती. पण आपल्याच ज्या भगिनी असतात त्याच आपल्या टोचाला उभ्या राहतात, त्याच आपल्याला मागे खेचतात, त्या पुढे जाऊ देत नाही. ती पुढे गेली, एखादी विधवाबाई पुढे गेली ते 4 बाया आपल्या आजूबाजूच्या लगेच तिला नावं ठेवायला उभं राहतात. तिचं तिथं काय काम होतं, ती तिथे का बसली, तिने त्या वस्तूला का हात लावलं, जायला लागली पण कोणाच्या वस्तूला हात नाही लावला का, तुम्ही विधवा आहे. ते इतकं माझ्या मनावर कोरून ठेवलं त्या लोकांनी, तर तू विधवा आहेस. आपल्या समाजामध्ये काय बोललं जातं की ती मोडकी काठी काय वैल ठोकायची आहे का. पण तिने काय केलं त्याचं कोणी लेखाजोखा घ्यायचा नाही. तर ती काय दिवस काढते. एखाद्याची जर स्त्री गेली तर तो वर्षभर पण होत नाही तोपर्यंत दुसरं लग्न करतो. त्याची मुलगी जरी त्याच्या घरात हातात घराला असली तरी पण तो राहत नाही. लगेच माणसं काय म्हणतात तो कसा राहील. तो विचार महिलांच्या बाबतीत का नाही केला. तर ती आता 4 पोरं घेऊन कशी राहील, कशी जगल, काय त्या पोरांचा बघत.